टोमॅटोमध्ये घरातील ही वस्तू टाका, तुमच्या घरातील झुरळ, पाली, मच्छर, उंदीर पूर्णपणे निघून जातील, तेही एकदा वापर केल्याने। आणि याचा लाईव्ह रिझल्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। यामध्ये आपण कोणतंही केमिकल किंवा औषध वापरणार नाहीत, त्यामुळे प्रोसेस महत्त्वाची आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर यासाठी बघा आपल्याला इथे लागणार आहे एक टोमॅटो, मीडियम साईजचा लाल टोमॅटो मी घेतलेला आहे। कच्चा टोमॅटो शक्यतो घेऊ नका, थोडंसं त्याला म्हणजे बनवण्यासाठी ते अवघड जातं। बाकी पिकलेला टोमॅटो यापेक्षा जास्त असेल तर अजूनच चांगलं, थोडाफार खराब झालेला असेल तरी काहीच हरकत नाही, तुम्ही तो घेऊ शकता। आता यानंतर ना आपल्याला हा टोमॅटो खिसून घ्यायचा आहे खिसणीने। खिसून घेतल्यामुळे काय होतं ना, पूर्ण टोमॅटोची जी प्युरी आहे, गर आहे, तो मिळतो। फाईन अगदी मोठे मोठे तुकडे यामध्ये राहत नाहीत, आणि त्यामुळे जर पिकलेला टोमॅटो असेल तर याला थोडं म्हणजे बारीक खिसून घेणं सोपं जातं, लवकर याची प्युरी होते। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतर ना बघा आपल्याला इथे ना, जसं आता टोमॅटो जितका होईल तितका आपण याला प्युरी करून घेणारच आहोत। आता हे तुम्ही कमी जास्त देखील बनवू शकता। तुम्हाला जर कमी बनवायचं असेल तर अर्धा टोमॅटो वापरा, आणि जास्त बनवायचं असेल तर तुम्ही 1 ते 2 टोमॅटो किंवा त्यापेक्षा जास्त असं घेऊ शकता। फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, टोमॅटो जास्त घेतला तर त्याचनुसार बाकी इतर गोष्टी देखील तुम्हाला वाढवाव्या लागतील, कमी कराव्या लागतील। आता यानंतर ना, आता बघा पूर्ण टोमॅटोची प्युरी तयार आहे, यामध्ये एकही मोठा भाग नाही किंवा असे मोठे काही यामध्ये लम्स नाहीत, तर ते असं आपल्याला फाईनच हवं आहे। आणि यानंतर ना आता याला चांगलं मी थोडंसं एकजीव केलं। आपल्याला इथे पुढचे जे इन्ग्रेडियंट लागणार आहेत ना, ते घरातील सहज मिळणारे आहेत, त्यामुळे वेगळा असा खर्च नाही किंवा वेगळा असं तुम्हाला काही शोधाशोध करायची गरज नाही, आणि बाहेरून तर आणण्याची गरजच पडणार नाही, त्यामुळे नक्की हा उपाय करून बघा आत्ताच। यानंतर आपल्याला खायचा सोडा लागणार आहे। खायचा सोडा, बेकिंग पावडर किंवा इनो तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊ शकता। अगदी एक्सपायर पडलेलं असेल तर ते देखील वापरलं तरी चालतं, कारण की याला काही आपण असं खाण्यापिण्यासाठी वापरणार नाही, त्यामुळे एक्सपायर असेल तरीच काहीच हरकत नाही। आता इथे 1 मोठा चमचा भरून मी बेकिंग पावडर टाकलेला आहे। तुमच्याकडे खायचा सोडा, इनो असेल ते घेतलं, 1 चमचा तरी चालतं, यामध्ये टाकायचं। आणि जसं लिंबू म्हणजे थोडं आंबट असतं आणि त्यामध्ये खायचा सोडा टाकलं की ते पूर्ण असं मिश्रण फेसाळतं, तसंच इथे टोमॅटोमध्ये देखील होतं। खायचा सोडा टाकला की पूर्ण याच्यामध्ये जो आंबटपणा आहे त्यामुळे ना पूर्ण असं हे फेसाळतं, डबल झाल्यासारखं होतं मिश्रण, तर तेच आपल्याला हवं आहे। चांगलं व्यवस्थित खायचा सोडा टाकून याला मिक्स करून घ्या। बेकिंग पावडर मी टाकलेला आहे। त्यानंतर ना आपल्याला बघा पुढची महत्त्वाची गोष्ट टाकायची आहे, ते म्हणजे की मीठ। मीठ कोणतंही तुमच्याकडे असेल, मोठं म्हणा, सेंधा मीठ म्हणा, पिंक सॉल्ट किंवा असं साधं आपलं मीठ असेल ते तरी घेतलं तरी चालतं। 1 चमचा मीठ घ्यायचं, यामध्ये टाकायचं, चांगलं व्यवस्थित याला हलवून घ्यायचं। यामध्ये आपण एक छोटंसं केमिकल रिॲक्शन तयार करत आहोत, जे आपल्याला काही नुकसान करणार नाही, पण आपल्याला जे हवं आहे म्हणजे आपल्या घरातील कॉकरोच, उंदीर, पाली, झुरळ, मच्छर निघून जावे, ते पूर्णपणे निघून जातात। तर यासाठी ना आपल्याला इथे लागणार आहे कापूर। कापूर आपल्या घरातील किडे घालवण्यासाठी खूप जास्त मदत करतं, अनावश्यक जीवजंतू घालवण्यासाठी खूप मदत करतं, त्यामुळे ना नक्की वापरायचं। आता कापूर टाकून जसं एक वडी गोल असते ना, त्याला बारीक पावडर करून घ्यायचं, ते टाकायचं यामध्ये, आणि चांगलं व्यवस्थित एकजीव करायचं, मिक्स करायचं। आणि त्यानंतर ना आता बघा हे जे उपाय आहे ना, एवढा काही म्हणजे खूप असा वेळ खाऊ नाही, दररोज दररोज करण्याची गरज नाही, एकदाच बनवून याचे भरपूर दिवस रिझल्ट घेऊ शकतात। फक्त जसं योग्य प्रमाणात तुम्ही याला वापरलं पाहिजे। म्हणजे बघा काय होतं, बऱ्याच वेळा खूप मोठे मोठे उंदीर आहेत तुमच्या घरी आणि तुम्ही याला कमी बनवलं तर नक्कीच त्यांच्या शरीरामध्ये योग्य ती प्रमाण जाणार नाही आणि याचा रिझल्ट मिळणार नाही। त्यामुळे ना शेवटी मी तुम्हाला सांगते की कसं काय प्रॉब्लेम असल्यावर कसं हे वापरायचं। आता यानंतर ना इथे आपल्याला घ्यायचं आहे, एकतर तुम्ही भांड्याची साबण असो, कपड्याची असो किंवा वॉशिंग पावडर, तर ते जे पण तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही घेतलं तरी चालतं। मी इथे भांड्याची साबण थोडी खिसून यामध्ये टाकली, कपड्याची देखील खिसूनच टाकायची, अंगाची टाकायची नाही। तर इथे फक्त आपल्याला ना भांड्याची किंवा कपड्याची साबण किंवा वॉशिंग पावडर, 1 चमचा वॉशिंग पावडर टाकलं तरी चालतं। या दोन्ही तिन्हीपैकी जे असेल ते टाकायचं, चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे तुरटी। तुरटी ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर नाही टाकली तरी चालतं। माझ्याकडे तुरटीचा खडा होता, मी त्याला पावडर करून ठेवलेला आहे, तर तुरटीचं पावडर यामध्ये मी टाकत आहे। अगदी चांगलं तुरटीचं पावडर अर्धा चमचा टाकायचं आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकजीव करायचं। तुरटी यामध्ये टाकली ना परत हे फेसाळ्यासारखं होतं, परत हे ॲक्टिवेट होतं मिश्रण। आणि त्यानंतर ना आपल्याला इथे लागणार आहे म्हणजे तुमच्याकडे असणारा मसाला आहे बघा, त्या मसाल्यामध्ये असतं काळे मिरे।
ब्लॅक पेपर, तर ते आपल्याला 4-5 घ्यायचे आहेत. त्याला आपल्याला खलबत्त्यामध्ये टाकून बारीक करायचं आहे त्याचं पावडर, आणि ते पावडर आपल्याला टाकायचं आहे यामध्ये, जेणेकरून काय व्यवस्थित यामध्ये रिॲक्शन होईल आणि ते अजून स्ट्रॉंग होईल. तर इथे बघा आता पूर्ण मी म्हणजे ब्लॅक पेपर जे आहे, काळे मिरे, त्याला बारीक करून घेतलं, जेवढं होईल तेवढं बारीक करायचं आणि ते यामध्ये टाकून चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता अजून एक गोष्ट यामध्ये आपल्याला टाकायची आहे, ते म्हणजे की म्हणजे बघा आपल्या घरामध्ये भरपूर अशा गोष्टी असतात, पण आपल्याला ते माहीत नसतं की त्याला योग्य पद्धतीने कसं वापरायचं. जसं की आता इथे मी पीठ घेत आहे. पीठ तुम्ही जर असंच म्हणजे बघितलं असेल, काही पिठाचं पिशवी धान्य काही ठेवलं की उंदीर खूप लागतात किंवा झुरळ देखील होतात आणि ते खराब करतात. पाली देखील अन्नपदार्थ पडण्याची भीती असते. पण इथे याला आपण घालवण्यासाठी उपयोगात आणू शकतो. ते म्हणजे आता पीठ बघा, मी ते बेसन पीठ घेतलं. तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकता, ज्वारीचं, बाजरीचं किंवा मैदा, असं काही जे असेल तुमच्याकडे ते घेतलं तरी चालतं. ते यामध्ये टाकायचं, चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं. पीठ टाकून 2-3 चमचे मी टाकलं. खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट हे झालं नाही पाहिजे याची खात्री करून घ्यायची. आता पीठ यासाठी की जे आपल्या घरामध्ये अनावश्यक जीवजंतू आहेत त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी इथे आपल्याला पिठाचा वापर करायचा आहे. म्हणजे याला खाण्यासाठी ते यावेत, कारण की याला जर ते बघणार नाही, त्याच्याकडे येणार नाही, त्याचा फायदा कसा होणार. त्यामुळे हे करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर सर्वात लाल तिखट लाल मिरची तुमच्याकडे जे असेल, लाल मसाला, तर म्हणजे लाल म्हणजे काळा मसालाही चालतो, फक्त तिखट असला पाहिजे. खूप जास्त जे तिखट आहे ते घ्यायचं. ते साधारण 1 चमचाभर यामध्ये टाकायचं. चांगलं व्यवस्थित याला हलवून घ्यायचं, मिक्स करायचं. आणि यामध्ये लाल, जसं आता मी लाल मिरची पावडर टाकलं, तर हिरवी तुमच्याकडे खूप तिखट मिरची असेल ती घेतली तरी चालतं, पण तिखट असणं खूप गरजेचं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की याला तुम्ही कसं वापरता. माझ्या घरामध्ये उंदीर होता, 1 ते 2च उंदीर होते, कारण की बाहेरून यायचे ते आणि छोट्या साईजचे उंदीर होते. तर त्यामुळे क्वांटिटी कमी जरी असेल ते पुरेसं होतं. पण जर तुमच्या घरामध्ये खूप मोठ्या साईजची उंदीर असेल तर क्वांटिटी जास्त ठेवावी लागेल. आणि किती उंदीर आहेत, किती प्रमाणात प्रॉब्लेम आहे, कॉकरोच म्हणा, पाली म्हणा, त्यानुसार तुम्हालाही बनवावं लागेल. आता इथे प्लास्टिकचं एक झाकण जुनं माझ्याकडे होतं, त्यामध्ये मी हे ठेवलं. बाकी कॅरी बॅग म्हणा, पॉलिथिन म्हणा, असं थोडं थोडं काही कट करू शकता किंवा खराब काही असं असेल तुमच्याकडे ते जरी घेतलं तरी चालतं. त्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे. हे घरामध्ये तुम्हाला कुठे ठेवायचं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये जर उंदीर असतील, कॉकरोच असतील, तर तुम्ही लक्षपूर्वक पाहिला असेल, घरामध्ये अंधार झाला की ते आपल्या जागेवरून निघतात आणि घरामध्ये इकडे तिकडे फिरतात खूप जास्त. आणि अगदी आपल्याला वाटतही नाही की आपल्या घरामध्ये हे आहेत, पण अचानक कुठून बाहेरून आलं आणि लाईट लावली की लक्षात येते इकडे तिकडे ते पळताना. त्यामुळे घरामध्ये हे आपल्याला योग्य ठिकाणी ठेवायचं आहे, ज्या ठिकाणी अडगळीचं सामान ठेवलेलं आहे. कधीतरीच तुम्ही त्या ठिकाणी जाता, वारंवार साफसफाई तेथील होत नाही, किंवा घरामध्ये असे काही कानेकोपरे आहे जिथे अंधार असतो, थोडंसं असं लपण्याची जागा आहे, अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला हे ठेवायचं आहे. म्हणजे कॉकरोच, उंदीर या ठिकाणी येतात, खातात. बाकी किचनमध्ये ठेवा, जेणेकरून पाली खातात आणि याचा बेस्ट रिझल्ट मिळतो. ट्राय करून बघा, मला मिळाला आहे, तुम्हालाही मिळेल. काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा.